नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेदुरकरजी आपलं सहर्ष स्वागत करतो. सेवा सहकारी संस्था या प्रकरणातील जो सर्वात शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये सेवा सहकारी संस्था व सहकारी पतपुरवठा संस्था यातील जो फरक आहे की तो विविध मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यासणार आहोत. सोबतच या प्रकरणातील जो काय स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाला देखील आपण थोडक्यामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था यातील जर आपण फरक अभ्यासला तर त्या ठिकाणी फरकाचा मुद्दा आपण पहिला जर लक्षात घेतला की ज्यामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेती उत्पादन वाढीसाठी शेतीपूरक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था की जिला सेवा सहकारी संस्था म्हणून आपण ओळखतो. म्हणजे पहिला जो फरक आपण या ठिकाणी अभ्यासतोय सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था की हा फरक अर्थ या मुद्द्याच्या आधारे आपण स्पष्ट करून घेणार आहोत. मग सेवा सहकारी संस्थेचा अर्थ जर आपण लक्षात घेतला की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेती उत्पादन वाढीसाठी शेतीपूरक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. म्हणजे सेवा सहकारी संस्था ही शेतीला पतपुरवठा करणारी सोबतच जीवनावश्यक वस्तूंची गरज भागविण्याकरिता स्थापन झालेली सहकारी संस्था आहे की ज्याला सेवा सहकारी संस्था म्हणतात. सहकारी पतपुरवठा संस्थेच्या बाबतीमध्ये जर विचार केला की आर्थिक दुर्बल व्यक्तींकडून तारण स्वीकारून त्यांना कर्जपुरवठा करणारी संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय. या मुद्द्याच्या आधारे आपण सहकारी पतपुरवठा संस्था आणि सेवा सहकारी संस्था यातील फरक अभ्यासला. त्यानंतर दुसरा जर मुद्दा आपण लक्षात घेतला की स्थापना सेवा सहकारी संस्थेची स्थापना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी केली जाते. शेतकऱ्यांच्या ज्या काही जीवनावश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरिता त्या भागवण्याकरिता सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली जाते आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किंवा कारागिरांना कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला जो सहकारी तत्वावरती सहकारी संस्थेचा जो काय प्रकार आहे की ज्याला सहकारी पतपुरवठा संस्था म्हणून लक्षात घेतलेला आहे. म्हणजे सेवा सहकारी संस्थेची स्थापना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी केली जाते आणि सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व कारागिरांना कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय. त्यानंतर तिसरा जर मुद्दा आपण बघितला की सभासदत्व सेवा सहकारी संस्थेमध्ये जे सभासदत्व त्या ठिकाणी दिलं होतं की जे शेतकरी सभासद किंवा शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी सभासदत्व त्या ठिकाणी प्रदान केलं जातं. मात्र सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये जे सभासदत्व प्रदान केलं जातं की ज्यामध्ये शेतकरी असतील लघुउद्योजक असतील कारागीर असतील मजूर असतील या सर्वांना या सहकारी पतपुरवठा संस्थेचं सभासदत्व प्रदान केलं जातं. पुढचा मुद्दा जर आपण बघितला की उद्देश सेवा सहकारी संस्था या ठिकाणी विविध सेवा पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. मात्र सहकारी पतपुरवठा संस्था या सभासदांना वाजवी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन केलेल्या आहेत किंवा वाजवी व्याजदराने कर्जपुरवठा करता यावा या उद्देशाने या सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत हे आपण लक्षात घ्यायचे. पुढचा मुद्दा जर आपण बघितला कार्यक्षेत्र की सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र हे 1 किंवा 2 गावांपुरतं त्या ठिकाणी मर्यादित असतं. मात्र सहकारी पतपुरवठा संस्थेचं जर आपण कार्यक्षेत्र बघितलं तर गाव पातळी अथवा 4 ते 5 किलोमीटर परिसरात येणाऱ्या गावापुरतं मर्यादित असणारं कार्यक्षेत्र की ज्याला सहकारी पतपुरवठा संस्थेचं कार्यक्षेत्र म्हणून आपण ओळखतो. आणि सर्वात शेवटचा जर मुद्दा आपण बघितला की कार्य सेवा सहकारी संस्थेची कार्य कोणती आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं सुधारित बी बियाणं पुरवणं शेतीसाठी लागणारी खते कीटकनाशके यांचाही पुरवठा किंवा या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम या सेवा सहकारी संस्था करता. सोबतच जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा या सेवा सहकारी संस्था करताना आपल्याला दिसतात. पतपुरवठा किंवा सहकारी पतपुरवठा संस्थेचं जर कार्य आपण बघितलं की कर्ज पुरवठा करणं असेल ठेवी स्वीकारणं असेल किंवा कर्जाच्या वापरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम देखील या सहकारी पतपुरवठा संस्थांकडून केलं जातं. तर अशा विविध मुद्द्यांच्या आधारे या सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था यांच्यातील जो काय फरक आहे तो आपण थोडक्यामध्ये अभ्यासलेला आहे. सेवा सहकारी संस्था या प्रकरणातील जो काय स्वाध्याय आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये किंवा ज्यापूर्वी काही महत्त्वाच्या संज्ञा देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यामध्ये व्यवस्थापन समिती म्हणजे काय की व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळ की ज्यालाच कार्यकारी समिती म्हणून देखील ओळखलं जातं. सभासदांनी
दैनंदिन व्यवस्थापन बघण्याकरिता ज्या समितीची नेमणूक केलेली आहे, ज्या प्रतिनिधींची नेमणूक केलेली आहे, अशा प्रतिनिधींना संचालक मंडळ, व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणून ओळखलं जातं. म्हणजे थोडक्यात सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समूह म्हणजे संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती या प्रकारचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर भागभांडवल म्हणजे काय की सेवा सहकारी संस्था भागांची विक्री करून जी रक्कम जमा करतात किंवा भागांची विक्री करून जी रक्कम त्या ठिकाणी जमा होते अशा रकमेला भागभांडवल म्हणून ओळखलं जातं. भागांच्या विक्रीच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी होते आणि म्हणून भाग भांडवल या स्वरूपामध्ये हा अर्थ आपण लक्षात घेतो. भागांच्या विक्रीच्या माध्यमातून पैसा उभारणी केली जाते, भांडवल उभारणी केली जाते की ज्या भांडवलाचा वापर व्यवसाय वृद्धीसाठी त्या ठिकाणी केला जातो. अल्पमुदतीचं कर्ज ही जर संकल्पना लक्षात घेतली तर त्या ठिकाणी साधारणपणे 3 महिने ते 15 महिने मुदतीचा जो काय कर्ज पुरवठ्याचा कालावधी आहे त्या कालावधीला अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे किंवा अल्पमुदतीचं कर्ज म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सोबतच मध्यम मुदतीचं जे काय कर्ज आहे की ज्यामध्ये 1 ते 5 वर्ष कालावधीसाठी दिलं जाणारं कर्ज की ज्याला मध्यम मुदतीचं कर्ज या प्रकारे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि भाग म्हणजे काय, थोडक्यामध्ये भाग ही एक संकल्पना आहे की सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील लहानातील लहान हिस्सा किंवा अंश म्हणजे भाग होय. म्हणजे सहकारी संस्था भाग भांडवल उभारतात, मात्र कशाच्या आधारे उभारतात, भागांच्या विक्रीच्या माध्यमातून हे भाग भांडवल उभारलं जातं. तर अशा पद्धतीने भाग म्हणजे काय की भाग भांडवलाचा लहानातील लहान हिस्सा की ज्याला भाग म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं की त्याला शेअर्स म्हणून देखील ओळखलं जातं. तर अशा विविध ज्या काही संकल्पना होत्या, संज्ञा होत्या की ज्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. निश्चितच या सर्व संज्ञांचा आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये वापर त्या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर या प्रकरणातील जो काय स्वाध्याय आहे तो आपण अभ्यासणार आहोत. स्वाध्याय अभ्यासत असताना खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा या प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर त्यामध्ये पहिलं ते काय विधान देण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने चालते या प्रकारचा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये ते लोकशाही या उत्तरासह या प्रकारचं जे विधान आहे हे पूर्ण करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे काय विधान आहे की सेवा सहकारी संस्था पातळीवरती कार्य करतात. कुठल्या पातळीवरती काम करतात की गाव पातळीवरती. सेवा सहकारी संस्था गाव पातळीवरती कार्य करतात. तिसरा उपप्रश्न आहे की ज्या गावाची लोकसंख्या किमान 1000 आहे त्या गावामध्ये एक सेवा सहकारी संस्था असावी या प्रकारचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतात सेवा सहकारी संस्थेची वाटचाल साधारणपणे 1958 पासून सुरू झाली. 1958 ही त्याचं उत्तर आहे. सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी ही कशी असते, मर्यादित असते. मर्यादित हे या ठिकाणी आपण उत्तर करायचं राहायचं आहे. त्यानंतर पुढचा जो उपप्रश्न आहे अप्रश्न आपण अभ्यासला की विधाने पूर्ण करा किंवा विधाने पुन्हा लिहा. दुसरा प्रश्न आहे उपप्रश्न की ज्यामध्ये योग्य जोड्या जुळवा की ज्यामध्ये पहिला जो मुद्दा दिलेला आहे की सेवा सहकारी संस्था. सेवा सहकारी संस्थेला योग्य पर्याय त्या ठिकाणी आपण जर निवडला, योग्य जोडी जर त्याची आपण बघितली तर त्यामध्ये शेतीविषयक सेवा पुरवण्यासाठी सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे हे विधान आपण लक्षात घ्यायचे. त्यासोबत नंबर ब मेन्शन केलं आहे की शेती उत्पादकतेमध्ये वाढ शक्य झालेली आहे. कशामुळे, फक्त आधुनिक तंत्राचा वापर केल्याने शेती उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आहे हे या ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि क असेल की सेवा सहकारी संस्थेचं जे काय कार्यक्षेत्र आहे हे गाव पातळीवरती निर्धारित केलं जातं. गाव पातळीवरती या सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र त्या ठिकाणी असतं. या प्रकारे आपण विविध प्रकारे या योग्य जोड्या जुळवण्याची जी काय जो काय प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण काय केलेला आहे, समजावून घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर पर्याय असेल तर पर्यायाचं जे काय अचूक विधान असेल, अचूक जर उत्तर असेल तर ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 किंवा क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. शेती उत्पादकतेत वाढ करणं कशामुळे शक्य झालं आहे की आधुनिक तंत्राचा वापर की ज्याचा क्रमांक असेल 6. आणि सेवा सहकारी संस्थेचं जे काय कार्यक्षेत्र आहे की हे गाव पातळीवरती असेल की त्याचा अनुक्रमांक असेल 4 या पद्धतीने.
त्यानंतर उपप्रश्न असेल क, खालील विधानांसाठी एक शब्दसमूह किंवा शब्द लिहा. या प्रकारचा जर उपप्रश्न असेल तर त्यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की सभासदांना सेवा पुरवण्यासाठी स्थापन झालेली संस्था की ज्यालाच आपण सेवा सहकारी संस्था म्हणून ओळखतो. सेवा सहकारी संस्थांचा कारभार ज्या तत्वानुसार चालतो ते तत्व, सेवा सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही तत्वानुसार चालतो की म्हणून लोकशाही तत्व हे त्याचं उत्तर असणार आहे. सेवा सहकारी संस्था सभासदांना या मुदतीचा कर्जपुरवठा करतात. कुठल्या मुदतीचा कर्जपुरवठा सेवा सहकारी संस्था करतात? तर अल्प व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा या सेवा सहकारी संस्था करतात, म्हणून अल्प व मध्यम कर्ज ही त्या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. अचूक व अल्प व मध्यम कर्ज पुरवठा हे देखील उत्तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सेवा सहकारी संस्था सभासदांना या वस्तूंचा पुरवठा करतात. साधारणपणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या सेवा सहकारी संस्थांकडनं केला जातो, म्हणून या ठिकाणी उत्तर अपेक्षित असणार आहे जीवनावश्यक वस्तू. यानंतरचा पुढील उपप्रश्न असणार आहे की खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. यामध्ये पहिलं विधान असणार आहे सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. म्हणजे सेवा सहकारी संस्थेकडं दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात हे जे काय विधान आहे हे आपण अभ्यासल्या प्रकारे आपण हे विधान चुकीचं आहे असंच आपण समजू शकता. कारण सेवा सहकारी संस्था अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात, म्हणून पहिलं जे विधान आहे हे चुकीचं असेल हे आपण लक्षात घ्यायचं आणि त्यामध्ये नमूद करायचं आहे. नंतर दुसरा यामधील प्रश्न असेल की सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र गाव पातळीवरती असते. हे विधान बरोबर आहे की सेवा सहकारी संस्था गाव पातळीवरती काम करतात. ग्रामीण भागाचा विकास हेच या सेवा सहकारी संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र गाव पातळीवर असते. हे विधान काय आहे? बरोबर असणार आहे. पुढील विधान आहे की जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे सेवा सहकारी संस्थेचे कार्य असते. हे देखील विधान काय असणार आहे? बरोबर आहे. का तर सेवा ज्या जीवनावश्यक सेवा आहेत, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आहे, यामध्ये या सेवा सहकारी संस्था पुढाकार घेत असतात. सोबतच सेवा सहकारी संस्थेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. हे देखील विधान काय असणार आहे? बरोबर आहे की सेवा सहकारी संस्थेमुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. रोजगार निर्माण त्या ठिकाणी करण्यात सेवा सहकारी संस्थांना यश प्राप्त झालेलं आहे, म्हणून सेवा सहकारी संस्थेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. हे विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. यानंतर आपण अभ्यासतोय की पुढील विधान आहे किंवा पुढील उपप्रश्न आहे की खालील विधाने पूर्ण करा. की ज्यामध्ये पहिलं विधान आहे की सेवा सहकारी संस्था गाव पातळीवर कार्य करतात. गाव पातळीवर हे त्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नंबर 2 असेल शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. तर आधुनिक हे त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. या आधुनिक शब्दाला तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे की वहीमध्ये उत्तर लिहिताना. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो काय प्रश्न आहे की सेवा सहकारी संस्थेमुळे बाजारातील गैरप्रकाराला आळा बसतो. गैरप्रकार या प्रकारच्या उत्तराला तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी ही कशी असते? मर्यादित असते. मर्यादित या शब्दाला अंडरलाईन करायची आहे. सेवा सहकारी संस्था सभासदांना जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देतात. वाजवी या प्रकारे तुम्हाला उत्तराला अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने उपप्रश्न जो ई होता त्याची उत्तरं आपण या प्रकारे शोधलेली आहेत. त्यानंतर पुढील जो काही उपप्रश्न आहे की ज्यामध्ये अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा की यामध्ये नंबर 1 दिलेला आहे की गाव पातळी. आता गाव पातळीवरती पुढे तुम्हाला तिथे ब्लँक दिलेला आहे, रिकामी जागा त्या ठिकाणी दिलेली आहे की ज्या गाव पातळीवरती आपल्याला सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र या प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. साधारणपणे 5 पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी साधारणपणे दिलेले आहेत. मग 5 पर्यायांपैकी तुम्हाला 3 अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडायचे आहेत. म्हणजे गाव पातळीवर समोरचं जे काय रिकामी जागा आहे तिथे तुम्हाला काय नमूद करायचं आहे? सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र. त्यानंतर नंबर 2 असणार आहे की ज्यामध्ये सुरुवातीलाच ब्लँक दिलं आहे, तिथे उत्तराची अपेक्षा आहे. तिथे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे की उजव्या साईडला प्रश्न काय दिलेला आहे की सेवा सहकारी संस्थांची वाटचाल ही कधीपासून सुरू झालेली आहे? सन 1958. म्हणून साठी 1958 हे त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे नंबर 2 या रकान्यामध्ये. त्यानंतर नंबर 3 असेल सभासदांची जबाबदारी. सभासदांची जबाबदारी कशी असते? मर्यादित असते, म्हणून मर्यादित हे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित असेल. त्यानंतर पुढील उपप्रश्न असणार आहे एका वाक्यात उत्तर लिहा. की ज्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे की सेवा सहकारी संस्था म्हणजे काय? सेवा सहकारी संस्थेचा जर आपण अर्थ जर लक्षात घेतला की ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राचा विकास सोबतच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था या प्रकारचा तुम्हाला अर्थ त्या ठिकाणी नमूद करायचा आहे.
त्याचबरोबर सेवा सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग कोणते या प्रकारचा जर प्रश्न असेल तर सेवा सहकारी संस्था विविध मार्गाने भांडवलाची उभारणी करू शकते, की साधारणपणे भाग विक्री असेल, ठेवी स्वीकारणं असेल, राखीव निधी असतील, सरकारी किंवा देणग्या किंवा अनुदान असतील, किंवा व्यापारी बँका किंवा वित्तीय संस्थांकडनं कर्ज उभारणी करू शकते आणि भांडवलाची गरज जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करू शकते. अशा अनेक मार्गांनी सेवा सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करू शकतात. ही उत्तर तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे, हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की सेवा सहकारी संस्थेची व्यवस्थापन पद्धती कोणती. साधारणपणे या प्रश्नाचं उत्तर आहे की लोकशाही व्यवस्थापन हे सेवा सहकारी संस्थेकडनं अवलंबलं जातं. त्यानंतर सेवा सहकारी संस्था शेतीविषयक कोणत्या सेवा पुरविते. मग शेतीला आवश्यक असणारी खतं असतील, बी बियाणं असतील, कीटकनाशक असतील, इव्हन पशुखाद्य पुरवठा किंवा इतरही शेतीविषयक जे काही संसाधनं असतील, शेतीची साधनं पुरविणं असेल, मग ते भाडेतत्वावरती देखील या प्रकारच्या सेवा सहकारी संस्था या शेतकऱ्यांना या प्रकारची यांत्रिक अवजारे देखील पुरवितात. त्या संदर्भातील दुरुस्ती व देखभाल या संदर्भातील सुविधा देखील ज्या पुरवल्या जातात या सेवा सहकारी संस्थेकडनं. म्हणून सेवा सहकारी संस्था शेतीविषयक या सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याचं काम करतात. हेच उत्तर या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहे, द्यायचं आहे. नंतर सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व कोणत्या व्यक्तींना दिले जाते. कार्यक्षेत्रातील कोणत्याही व्यक्ती की ज्यांना सभासदत्व हे खुलं आणि ऐच्छिक स्वरूपाचं त्या ठिकाणी असल्याकारणाने कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी सभासदत्व हे प्रदान केलं जातं. या प्रकारे सेवा सहकारी संस्थेचं सभासदत्व कार्यक्षेत्रातील परिसरातील व्यक्तींना हे खुलं आणि ऐच्छिक असतं. हेच उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देणं अपेक्षित असेल. त्यानंतर पुढील जर आपण उपप्रश्न बघितला की या प्रकारे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर यामध्ये आपल्याला अधोरेखित शब्द जे आहेत की जे काय करायचे आहेत, दुरुस्त करायचे, की ज्यामध्ये नंबर पहिला प्रश्न आहे की सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. तर या ठिकाणी दीर्घ हा जो शब्द प्रयोग आहे हे चुकीचा आहे. तर या ठिकाणी अल्प व मध्यम मुदतीचा या प्रकारे तुम्हाला वाक्य काय करावं लागेल, दुरुस्त करावं लागेल. मग अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत असेल तर वाक्य कसं असेल, सेवा सहकारी संस्था अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. ठीक आहे. नंबर 2 असेल, दुसरा नंबरचा प्रश्न असेल की सेवा सहकारी संस्था जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जास्त किमतीला करतात. तर जास्त किमतीला करतात हे विधान चुकीचं आहे. तर त्या ठिकाणी वाजवी किमतीला करतात या प्रकारचं विधान बरोबर असेल. म्हणून वाजवी किमतीला करतात या प्रकारे उत्तर तुम्हाला या प्रकारे तुम्हाला विधान दुरुस्त करायचं आहे. ठीक आहे. जसं की सेवा सहकारी संस्था जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीला करतात हे विधान तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि तिसरं त्या ठिकाणी असेल की सेवा सहकारी संस्थेची स्थापना राज्य पातळीवरती करतात. राज्य पातळीवर करतात की गाव पातळीवरती करतात. तर गाव पातळीवरती या ठिकाणी या सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. म्हणून विधान कसं असेल, सेवा सहकारी संस्थेची स्थापना गाव पातळीवरती करतात या प्रकारचं अचूक विधान, अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणं अपेक्षित असणार आहे. तर यानंतर खालील संज्ञा स्पष्ट करा की सेवा सहकारी संस्था म्हणजे काय, भाग भांडवल म्हणजे काय किंवा अल्पमुदतीची कर्ज म्हणजे काय. या संज्ञा तुम्हाला काय करायच्या आहेत, पुस्तकाच्या माध्यमातून अधिक स्पष्ट तरीकेने करायच्या आहेत. या सर्व प्रकारचे प्रश्न किंवा यानंतरचे जे काय प्रश्न असतील तुमचं स्वमत लिहायचं आहे. की जसं की प्रश्न 2 आहे की संज्ञा लिहा, संज्ञा स्पष्ट करा. म्हणजे प्रश्न 1 होता की ज्यातील आपण सर्व उपप्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. प्रश्न 2 आहे की जो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये स्वतःच्या स्वच्छ अक्षरामध्ये या प्रकारचे प्रश्न काय करायचे, सोडवायचे आहेत. त्यासोबतच स्वमत लिहा की उपाययोजनांवर आधारित प्रश्न आहेत की साधारणपणे सेवा सहकारी संस्थेमुळे रोजगारामध्ये वाढ झाली याबाबत आपले मत व्यक्त करा. या प्रकारचं जे काय तुमचं स्वतःचं स्वमत आहे, वैयक्तिक तुमची जी काय मतं असतील ती तुम्हाला या संदर्भामध्ये मांडायची आहेत. त्यासोबतच सेवा सहकारी संस्थेमुळे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर वाढला आहे की याबाबत आपले मत व्यक्त करा. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे कशाप्रकारे उत्पादन वाढ झालेली आहे की सेवा सहकारी संस्थेची जी आधुनिक तंत्राच्या बाबतीमध्ये किंवा आधुनिक तंत्राच्या वापरावर त्यांनी जो काय भर दिलेला आहे या संदर्भात देखील तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या प्रकारे ही जी काय प्रश्न आहेत याची उत्तरं तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी द्यायची आहेत. नंतर प्रश्न 4 आहे की फरक स्पष्ट करा की पतपुरवठा सहकारी संस्था किंवा सहकारी पतपुरवठा संस्था व सेवा सहकारी संस्था यातील जो काय फरक स्पष्ट करायचा आहे तो देखील तुम्हाला वहीमध्ये नमूद करायचा आहे विविध मुद्द्यांच्या आधारे. त्यानंतर टिपा लिहा की सेवा सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये या देखील प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय करायचे त्यामध्ये वहीमध्ये सोडवायचे आहेत. कारणे द्या की सेवा सहकारी संस्थांमुळे शेतीची उत्पादकता वाढते.
या संदर्भातील अनेक कारणं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. सोबतच सेवा सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता होते. याही विधानाला अचूक कारणं तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील की ते तुम्ही द्यायचे आहेत. खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा की सेवा सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या लिहायची आहे व सेवा सहकारी संस्थेची कार्ये ही तुम्हाला काय करायची आहेत थोडक्यामध्ये लिहायचे आहेत की जे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत. आणि लास्टमध्ये दीर्घोत्तरी प्रश्न की प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे त्या प्रकारे तुम्हाला दीर्घ स्वरूपामध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत की ज्यामध्ये सेवा सहकारी संस्थेची व्याख्या सांगून सेवा सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा. सोबतच सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट तुम्हाला करायची आहेत. या प्रकारचे ब्रॉड क्वेश्चन या प्रकारचे दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून या प्रकारे व्यवस्थित लिहायचे आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सेवा सहकारी संस्था हे जे काय प्रकरण आहे या प्रकरणातील विविध मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. विविध घटकांचा या ठिकाणी आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे की निश्चितपणे या प्रकरणाचा जो काय स्वाध्याय आहे किंवा स्वाध्यायापूर्वी महत्त्वाच्या संज्ञा देखील आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तर सेवा सहकारी संस्था याविषयीची सखोल माहिती आपल्याला या माध्यमातून मिळालेली आहे. या सर्व प्रकारच्या माहितीचा उपयोग आपल्या निश्चितच ज्ञानामध्ये भर पडण्याकरिता होईल अशी अपेक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रक्रिया सहकारी संस्था याविषयीची सखोल माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.